बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता घेऊयात कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे फूल शेतीसह सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केंद्रा खुर्द परिसरात पावसामुळे फूल शेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे आता फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. वाशिम जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते. मात्र सोयाबीन काढणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि मागच्या वर्षी कापणीसाठी मजूर एकरी 2 ते 2.5 हजार रुपये घेत होते, तर आता यामध्ये 1 ते 1.5 हजार रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात देखील भरून निघत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय सेवेत असणाऱ्या आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनी देखील पीएम किसान योजनेअंतर्गत 32 कोटींचा लाभ घेतलाय. पात्र नसताना देखील तब्बल 26,212 जणांनी हा लाभ घेतल्याची माहिती आहे. तब्बल 32 कोटी रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा झालंय. आता ही रक्कम वसूल करण्यासाठी महसूल विभागाद्वारे संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर घेतलेला लाभ परत न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. अमरावतीत सोयाबीन काढणीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय. सोयाबीनचे भाव 4,700 रुपयांच्या आतच आहेत. मात्र विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यात पावसानं देखील दांडी मारल्यानं सोयाबीनचं उत्पादन घटलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या धरणामध्ये 90.46 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर उशिरा लागवड केलेल्या भात लागवड पिकांसाठी हा महत्त्वपूर्ण असणार आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 3 महिन्यांपासून अनुदानच नाहीये. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील 8,000 लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. नंदुरबार प्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्याची परिस्थिती असून अनुदान प्राप्त झाल्यानं योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याचं चित्र आहे. हिंगोलीच्या वसमत जवळ बुद्रुक शिवारात पोलिसांनी 46 हजारांची गांजाची 9 झाडं जप्त केली आहेत. गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकत कापसाच्या शेतीत गांजाची लागवड केलेली ही झाडं जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. पाथरी बाजार समितीच्या मोकळ्या जागेवर पक्के 3 शेडचे उभारून कब्जा केला होता. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पक्के 3 शेड पाडले गेल्यात. त्यामुळे संचालक मंडळाला मोठी चपराक बसली आहे. मेंढ्यांना चरण्यासाठी जागा आरक्षित करणं आणि मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत योग्य तो कायदा होण्यासाठी देवळा तहसील प्रहार शक्ती पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलाय. गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. मावळ तालुक्यात महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकरी ई सेवा केंद्रांवर गर्दी करू लागले. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचे देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी 6,000 रुपये अनुदान मिळत असल्यानं शेतकरी वर्गात आनंद पाहायला मिळतोय. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीनं पिकांची काढणी केली जायची. मात्र मनुष्यबळ आणि वेळेच्या अभावामुळे बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशीनद्वारे सोयाबीन काढायला सुरुवात केली आहे. सोयाबीनला योग्य भाव नसल्यानं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यामध्ये आता शेतीतील सामायिक विहिरीच्या पाणी वाटपीवरून चुलत भावानं 25 वर्षीय तरुणाचा खून केलाय. जालना तालुक्यातील मौजापूर या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय. या प्रकरणी मौजपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांनी 5 जणांना अटक केलाय. आता
बातम्या सविस्तर पाहूयात. नांदेड जिल्ह्यातील लोहगाव इथल्या एका तरुणानं केवळ 1.5 एकरांमध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलंय आणि त्यानंतर त्याने शेतकऱ्यांसमोर एक आदर्शच ठेवलाय. संजय मुंडवाड असं या तरुणाचं नाव असून यांनी 3 एकर जमीन आहे. त्या जमिनीतील 1.5 एकर जमिनीवर त्यांनी शेतीची लागवड केली आहे. तर संजय मुंडेवाड यांनी या जमिनीवरती शेतीची लागवड केली आणि त्यानंतरच त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवलाय. शेतकऱ्याला एवढंच सांगितलं तुम्ही तर सोयाबीन, उडीद, मूग आणि या भाजीपाल्याला लागवड करावी. सोयाबीन वगैरे आता रोगानं चाललेले आहेत. सगळं भाजीपाला हे चांगला पदार्थ आहे आणि बाजारामध्ये विकते मी. तर शेतकऱ्याला एवढीच विनंती आहे की शेती करावं, दुधगा लावावी, गोबी लावावी, काकडी लावावी आणि मिरगाला लावलेली आहे. याच्यामुळं पाऊस नंतरून 1 महिन्यात लेट झालेली आहे. त्याच्यानं पाणी पडलं की लावले आणि पाणी दिलं नाही याला, वरल्याच पाण्यावर आहे सध्या. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील युवा शेतकरी एकनाथ जाधव यांनी 30 गुंठे शेतामध्ये झेंडू फुलाचं उत्पन्न घेतलंय. प्रायोगिक तत्वावर ही शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आणि हा प्रयोग आता यशस्वी ठरतोय. अष्टीगंधा तसेच गोल्ड स्पॉट यालो या फूल जातीच्या 3000 रोपांची त्यांनी लागवड केली आहे आणि आता नवरात्रीनिमित्त फुलांची मागणी वाढतेय. तर सध्या मार्केटमध्ये 60 रुपये किलो दरानं फुलं विकली जात आहेत. त्यामुळे आता त्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. मी ह्या ठिकाणी चालू वर्षी झेंडूचे लागवड केलेली आहे. त्यामध्ये मी येलो, ऑरेंज आणि गोल्डस्पॉट ह्या जातीची मी लागवड केली. ह्या ठिकाणी एकतर लाल मातीमध्ये झेंडूची लागवड होत नाही, शक्यतो त्याप्रमाणे तेवढं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. तरी पण आम्ही ह्या वर्षी 30 गुंठेमध्ये धाडस केले. त्यामध्ये चांगल्या प्रकारे झेंडू आलेला आहे. ह्या वर्षी हवामान पण चांगल्या प्रकारे राहिल्यामुळे झेंडूची लागवड चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर अग्रिम पीक विम्याशिवाय पूर्ण रक्कम दिली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन देखील पीक विमा कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. बीड जिल्ह्यात यंदा म्हणावा तसा पाऊस झालाच नाहीये. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अशातच आता ऑक्टोबर हीटमुळे उन्हाची तीव्रता वाढतीये आणि त्यामुळे पिकं सुकू लागली आहेत. तर दुसरीकडे सध्या मका आणि सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्यामुळे आता रोजंदारी मजूर देखील मिळत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभं राहिलंय. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी. आपण पाहूयात. बीड जिल्ह्यातला शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे. कारण की एकीकडे पिकांची वाढ खुंटलेली आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना मजूर जे आहेत ते देखील भेटत नाही आहेत. कारण की खरीपाच्या जे काही नगदी पीक म्हणून ओळखलं जातं सोयाबीनची काढणी सध्या आपण पाहू शकता. शेतकरी सध्या सोयाबीनची काढणी करतो आहे. जे काही पीक हाती उरलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून होतो आहे. मका आणि सोयाबीनची जी काही काढणी आहे ती सध्या वेग धरू लागलेली आहे आणि रब्बीची तयारी सध्या शेतकरी करत आहेत. एकीकडे जर पाहिलं तर सध्या जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस देखील झालेला नाही आहे आणि त्याचाच परिणाम सध्या हा शेतीवरती पाहायला मिळतो आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या जे शेतकरी आहेत त्यांना मजूर मिळत नाही आहेत. कारण की त्याचे दर देखील वाढलेले आहेत आणि सध्या हे जे शेतकरी आहेत ते कुठेतरी आपलं खरीपाचं पीक जे आहे ते काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेतकरी आपल्याबरोबर आहेत. ग्राउंड झिरोवरनं आपण हा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. काय नेमकी परिस्थिती आहे दादा आणि खरीपाच्या पिकाची तुम्ही काढणी करताय सध्या? हां काढतो काढतो पण काय उपयोगच नाही. काढून नाही काढलीत पण इलाज नाही सध्या. आता वाटोळं होऊ दे वाटत नाही. 4 शेंगा आहेत ती तरी आपलं ही होईल समाधानी, खर्च तरी निघन. त्याच्यामुळे ही चालू आहे काढायला. मजूर मिळत आहेत का सध्या? मजूर म्हणजे मजूर 500 रुपये हजेरी मजुराला. त्यांनी द्यासारखं सुद्धा नाही काहीच. ही अपेक्षा सगळं शेतकऱ्याची म्हणजे अपेक्षा पुढली खूप राहते. हां पण अपेक्षा करायसारखं यंदा नाहीच, काहीच राहिलंच नाही काही. किती सोयाबीन निघलं असतं तुम्हाला यातून? ह्याच्यातून आम्हाला कमीत कमी 30 ते 35 क्विंटल निघलं असतं ह्या 3 बॅगमध्ये, 3 एकरमध्ये. आता सध्या कमीत कमी 5 ते 6 क्विंटल फक्त निघन ह्याच्यात. त्याच्यामुळं सगळे म्हणजे हातपाय सगळे गळाटलेले आहेत आता सध्या. घरच्या घरी सोयाबीन काढतायत, मजूर भेटना झालेत. सोयाबीन पण भरपूर आलेली नाही. पावसानं नुकसान केलेलं आहे. वेळेवर पाऊस न आल्यामुळे सोयाबीन बरोबर आली नाही. पण जेवढा खर्च झालाय तेवढं काढणं भागच आहे आम्हाला. पाऊस कमी झाल्यामुळे पाऊस एकतर जनावरांना सध्या प्यायला पाणी नाही आता सध्या. पुन्हा सोयाबीनला पाणी ती शेंगा लागायच्या टायमाला पाऊस आला नाही. मग भरपूर सोयाबीन पण चांगली आली नाही.
हां. एकंदरीतच हे जे सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांना कुठेतरी आधार द्यावा अशी मागणी जी आहे ती सध्या शेतकऱ्यांमधनं केली जाते आहे. विकास दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी आणि गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलाय. सिल्लोड तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे काही भागात दुबार पेरणीचं संकट उभं आहे. तर हळदा या ठिकाणच्या आता शालिक बाग या शेतकऱ्यानं 6 गुंठे क्षेत्रावर झेंडू लागवड केली आहे. यंदाच्या हंगामात चांगलं उत्पन्न मिळवून देणार अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. झेंडूची शेती करायला घेतली यावर्षी. काय झालं होतं, ह्यावेळेस दुबार पेरणीचं संकट आलं होतं आणि दुबार पेरणीचं संकट आल्यामुळं आम्ही त्याच्यात अगोदर उडीद आणि मूग लावला होता, पण ते पावसाअभावी पीक मोडलं गेलं. नंतर मग दुसरं पीक लावायच्या ऐवजी आम्ही झेंडू ह्या पिकाचा पर्याय निवडला. आम्ही अगोदर कपाशी, मक्का हे पिकं घेत होतो, पण उत्पन्न निघत होतं, भाव भेटत नव्हता, उत्पन्न कमी, पाऊस नव्हता, त्याच्यामुळं एक कमी क्षेत्रामध्ये हे उत्पन्न घ्यायचं ठरवलं. आणि आता झेंडू आहे, काढणीला आलेला आहे. दसऱ्याला झेंडू आपला निघेल. यवतमाळमधील बोरीसिंह हे गाव शेवटच्या टोकावर आहे. या गावात शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसह नागरिकांना घरकुल मंजूर झाली आहेत. तर विहिरीचं काम होऊन देखील शेतकऱ्यांना निधी मिळालाच नाहीये. घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेचा देखील निधी मिळाला नाहीये. 90% लाभार्थी निधीपासून अजूनही वंचित आहेत. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरं दिली जात आहेत असं ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे. रोजगार हमीच्या पैशातून बऱ्याच 90% लोकांची, म्हणजे आता आम्ही इथं 10-20 जणच आलो, पण अक्षरशः 90% लोकांचे 1 रुपया पण, म्हणजे काही जणांना 1 रुपया पण नाही भेटला 18,000, काही जणांना 12,000, 9,000, 7,000, 6,000 असे प्रत्येकी म्हणजे 5,000 ते 7,000 रुपयाचा रोजगार हमीच्या पैशातून घोळ पडलेला आहे. आणि त्यांना आम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिली तर ग्रामपंचायत सरळ सांगते का ही जबाबदारी आमची नाही, ही रोजगार सेवकाची आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीला गेलो, पंचायत समिती म्हणजे टोलवाटोलीची उत्तरं चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही आता शिवसाहेबाकडे आलो आणि तक्रार दिली. तरी पण आमचा कोणी आवाज उठवत नाही. या निमित्तानं आम्ही इथं आज आलो. आणि जर समजा आमचा जर या गोष्टीवर कोणी निर्णय घेतला नाही तर सर्व गावकरी आणि जेवढे लाभार्थी आहेत तेवढे आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसू, असा या शेतकऱ्याचा इशारा आहे. यवतमाळमध्ये खरीप हंगामात सोयाबीन पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे आता हेक्टरी 3 ते 4 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न झालंय. दरम्यान सोयाबीनला 3,900 ते 4,200 रुपये भाव मिळतोय. यात शेतकऱ्यांचा लागवड खर्च देखील निघत नाहीये. त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप शेतकरीच करतायत. याकडे पालकमंत्री दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता शेतकऱ्यांकडून केला जातोय. खरीप हंगामात अनियमित पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर मागील हंगामातील कापसाला भाव न मिळाल्यानं वर्षभर शेतकऱ्याच्या घरात कापूस पडून होता. त्यातच आता कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. आपण पाहूयात. यावर्षी खरीप हंगामात अनियमित पाऊस व वातावरणाचा बदलाचा परिणाम खरीप हंगामाच्या पिकावर झाला असून कपाशीच्या पिकावर देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते आहे. जळगाव जिल्ह्यात खरं तर मोठ्या प्रमाणात यावर्षी कपाशीची लागवड करण्यात आलेली होती. मात्र वातावरणाच्या बदलामुळे खरं तर कपाशीचं पीक हे कमी आल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशीला खरं तर बोंड आले आहेत. मात्र यातून होणारं उत्पन्न हे पाहिजेसं मिळत नसल्याने यावर्षी शेतकरी मात्र हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षीचा कपाशीला भाव न मिळाल्यामुळे वर्षभर शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस हा पडून होता. यावर्षी मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे खरं तर मोठ्या प्रमाणात कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे. सातत्याने होणाऱ्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हा हवालदिल झाला असून तातडीने शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. सोयाबीनच्या भाववाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. काही वेळासाठी धामणगाव ते मंगरूळ दस्तगीर हा रस्ता देखील अडवण्यात आला होता. सोयाबीनला 4,002 रुपये भाव मिळत असल्यानं सोयाबीनला आता प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे. विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाही आहे. कृषी महाविद्यालय मागायला
वेळ आहे आमदाराला, पण शेतकऱ्यांच्या ज्या भाववाढीसाठी आमदाराला वेळ नाही आहे. आमदारीचा म्हणजे पूर्णपणे व्यस्त झालेला आहे, कुण्या कामाचा नाही आहे, शेतकऱ्यांवर लक्ष देत नाही आहे. म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना चक्काजाम आंदोलन केलं आहे. आणि भविष्यात जर आम्हाला मंत्र्याच्याही गाडीवर आम्ही दगडफेक करायला मागं पाडणार नाही. का शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 3,000 हेक्टरपेक्षा अधिक पिकावरती आता पपई या पिकावरती मोझॅक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांकडून विविध अशा उपाययोजना केल्या जात आहेत, तरी देखील पपईवरील आता संकट दूर होताना दिसत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. बीड जिल्ह्यात यंदा म्हणावा तसा पाऊस झालाच नाहीये, त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अशातच आता ऑक्टोबर हीटमुळे उन्हाची तीव्रता वाढतीये आणि त्यामुळे पिकं देखील सुकू लागली आहेत. सध्या मका आणि सोयाबीनची काढणी सुरू असून रोजंदारीसाठी मजूरच मिळत नाहीये, तर मजुरी देखील वाढली आहे. दरम्यान याचाच आढावा घेतला आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी. आपण पाहूयात. बीड जिल्ह्यातला शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे, कारण की एकीकडे पिकांची वाढ खुंटलेली आहे, तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना मजूर जे आहेत ते देखील भेटत नाही आहेत. कारण की खरीपाच्या जे काही नगदी पीक म्हणून ओळखलं जातं सोयाबीनची काढणी सध्या आपण पाहू शकता. शेतकरी सध्या सोयाबीनची काढणी करतो आहे. जे काही पीक हाती उरलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून होतो आहे. मका आणि सोयाबीनची जी काही काढणी आहे ती सध्या वेग धरू लागलेली आहे आणि रब्बीची तयारी सध्या शेतकरी करत आहेत. एकीकडे जर पाहिलं तर सध्या जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस देखील झालेला नाही आहे आणि त्याचाच परिणाम सध्या हा शेतीवरती पाहायला मिळतो आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या जे शेतकरी आहेत त्यांना मजूर मिळत नाही आहेत, कारण की त्याचे दर देखील वाढलेले आहेत. आणि सध्या हे जे शेतकरी आहेत ते कुठेतरी आपलं खरीपाचं पीक जे आहे ते काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेतकरी आपल्याबरोबर आहेत. ग्राउंड झिरोवरनं आपण हा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. काय नेमकी परिस्थिती आहे दादा, आणि खरीपाच्या पिकाची तुम्ही काढणी करताय सध्या? हां काढतो काढतो, पण काय उपयोगच नाही. काढून नाही काढलीत पण इलाज नाही सध्या. आता वाटोळं होऊ दे वाटत नाही. 4-4 शेंग आहेत ती तरी आपलं ही होईल समाधानी, खर्च तरी निघन. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे आता कांद्याला चांगला दर मिळतोय. तर चांगला कांद्याला दर मिळत असल्यानं 4,000पर्यंत दर मिळतोय. तर दररोज 100 ते 150 गाडी कांदा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येतोय. या संदर्भात कांदा व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी. आपण पाहूयात. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला जे आहे ते आवक फार कमी येत आहे. यामुळे जे आहे तो कांद्याला चांगला भाव मिळत आहे. 2500 ते 4,000पर्यंत आहे तो कांद्याला भाव मिळतो. यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत सादिक बागवान आहेत. काय सांगाल, कांद्याची सध्याची काय परिस्थिती आहे? सध्याची कांद्याची परिस्थिती लई बिघडलेली आहे. म्हणजे बाजारात आवकच कमी आहे. नवीन कांदा या टायमाला कमीत कमी 200 ते 250 गाडी सोलापूर जिल्ह्याचा कांदा येत होता. आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्याचा कांदा आलेला नाही. बाहेरून कांदा यायला लागला सोलापूर बाजारपेठेत. जुना कांद्याची आवक 100 ते 125 गाडी जुन्या कांद्याची आवक आहे. ते पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि बीड जिल्ह्यापासून आहे. आणि नवीन कांदा जे आहे कर्नाटक भागातून यायला लागला आहे, ते 10 ते 15 गाडी यायला लागला आहे. आणि कांद्याला सरासरी बाजार 2500 रुपयापासून 4,000 रुपये आहे. एका आठवड्यात 1,000 रुपये बाजार उंचाक झालेला आहे. कमी 3,000चे आज बाजार होतं, गेल्या आठवड्यात 3,000चे आज होतं. या आठवड्यात 1,000 रुपये बाजार जास्त वाढलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी जो आहे तो सध्या आनंदात दिसत आहे. कॅमेरामन तोशिफसह मी वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर. सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे जत आणि आटपाडी तालुक्यातील 75,000 नागरिकांना टँकरद्वारे पाणी दिलं जात आहे. तर जत आणि आटपाडी तालुक्यात जवळपास 31 गावांमध्ये 33 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. त्यामध्ये जत तालुक्यातील 29 आणि आटपाडी तालुक्यातील 5 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. गेल्या महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं येथील चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झालाय. मात्र पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जत आणि आटपाडीमध्ये कायम असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी आणि अपडेट राहण्यासाठी बघत रहा फक्त लोकशाही मराठी.
बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.